चला तर मित्रांनो, आज आपण बनवू लसुणी मेथी मसाला ढाबा स्टाईल। त्याच्यामध्ये मी मेथी घेतलेली आहे, बघू शकता लाल कोराची चांगली मेथी आहे। 5 जुड्या घेतलेल्या आहे मी। इथं टमाटर घेतलेले आहे 6 ते 7, याची टमाटर प्युरी बनवायची आपल्याला। इथे घेतलेले फुटाणे आणि शेंगदाणे, याची पेस्ट दोघांची बनवून घ्यायची आपल्याला। कढीपत्ता आणि कोथिंबीर। कढईत तेल घालून घेऊ आपण। लसूण हलका ब्राऊन झालेला आहे। आपण मेथी कापलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे तिला फ्राय करून घेणार आहे। जेणेकरून मेथीचा आहे ना कडवापणा जो असतो ना, फ्राय केल्यानंतर कडवापणा निघून जातो। त्याचा कडूपणा निघून जाईल। मेथी पाणी सोडूस तर आपण 2 मिनिटं त्याला वाफेवर शिजून देऊ। मेथीची भाजी आपली चांगली झालेली आहे फ्राय। त्याने हलका पाणी पण सोडले, आपण तिला आता काढून घेऊ। चला तर मित्रांनो, आपण आता मेथीचा मसाला बनवून घेऊ। जिरे, मोहरी, कढीपत्ता, हा इथे मी चॉप केलेला लसूण घेतलेला आहे। काश्मीरी मिरची। आपला लसूण चांगला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे। आपण आता याच्यात कांदा घालून घेऊ। हा बारीक कापलेला कांदा। ब्राऊन होस तर आपण असंच परतून घेऊ। कांदा चांगल्या प्रकारे ब्राऊन झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यात मसाले घालून घेऊ। लाल मिरची पावडर, किचन किंग, थोडा गरम मसाला, खडा मसाला पावडर जाड बारीक केलेली दळून घेतलेली आहे, चिकन मसाला, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी। थोडंसं पाणी घालून घेऊ। आपण शेंगदाणा फुटाण्याची पेस्ट बनवून घेतली, ती घालून घेऊ याच्यात। ही टमाटर प्युरी, आपली ग्रेव्ही चांगल्या प्रकारे फ्राय झालेली बघू शकता तुम्ही। आपण याच्यात थोडासा जिरा पावडर टाकणार आहे, आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला। आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तशी थिक्क पाहिजे, पातळ पाहिजे, त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घ्यायचं। कोथिंबीर, आता आपण त्याच्यात मेथी घालून घेऊ। मेथीला आपण 5 ते 10 मिनिटं असंच फ्राय करून घेणार आहे। आता आपला लसुणी मेथी मसाला रेडी झालेला आहे, आपण सर्व करून घेऊ।